नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, DMR मेगा भरती 2025साठी जे काही समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक या पदाकरता जे काही तांत्रिक प्रश्न आवश्यक असणार आहे, हे तांत्रिक प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि हे जे प्रश्न असणार आहे, हे प्रश्न आपण TCS व IBPS पॅटर्ननुसार काढलेले प्रश्न असणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेऊन येत आहोत। तर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मायक्रो प्रॅक्टिस सामाजिक कार्यात कोणत्या पातळीवर काम करते? मायक्रो प्रॅक्टिस सामाजिक कार्यामध्ये कोणत्या पातळीवर काम करते? ऑप्शन दिलेले आहे, कुटुंब समुपदेशन, 2 समुदाय संस्थात्मक धोरणे व प्रणालींवर, 3 वैयक्तिक समुपदेशन आणि 4 शारीरिक पुनर्वसन। तर मायक्रो प्रॅक्टिस जे आहे ती सामाजिक कार्यात कोणत्या पातळीवर काम करते? तर समुदाय संस्थात्मक धोरणे व प्रणालींवर या पातळीवर काम करत असते। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, समुदाय संस्थात्मक धोरणे व प्रणालींवर काम करते। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, सामाजिक कार्य संशोधनात ट्रँग्युलेशन म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, वेगवेगळ्या स्रोतांचा वापर करून परिणामांची पडताळणी करणे, बी आहे 3 संशोधकांचा समन्वय, सी आहे 3 वेळा डेटा गोळा करणे आणि डी आकडे विश्लेषणाच्या 3 पद्धती वापरणे। तर सामाजिक कार्य संशोधनात ट्रँग्युलेशन म्हणजे काय? तर वेगवेगळ्या स्रोतांचा वापर करून परिणामांची पडताळणी करणे, त्यालाच ट्रँग्युलेशन असं म्हणतात। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, वेगवेगळ्या स्रोतांचा वापर करून परिणामांची पडताळणी करणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, कम्युनिटी वर्कमध्ये मोबिलायझेशन म्हणजे काय? कम्युनिटी वर्कमध्ये मोबिलायझेशन म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, निधी जमा करणे, बी प्रशिक्षण शिबिर चालवणे, सी समुदायातील लोकांना एकत्र करून उद्दिष्ट साध्य करणे आणि डी सरकारी योजना आराखडा तयार करणे। तर कम्युनिटी वर्कमध्ये मोबिलायझेशनचा अर्थ आहे समुदायातील लोकांना एकत्र करून उद्दिष्ट साध्य करणे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, समुदायातील लोकांना एकत्र करून उद्दिष्ट साध्य करणे, त्यालाच मोबिलायझेशन असं म्हणतात। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, सोशल ॲक्शनमध्ये सिव्हिल डिसोबिडियन्स हा कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप? ऑप्शन दिलेले आहे, ए अनुरुत्तापूर्ण कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून बदल आणणे, बी कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी, सी कायदा पाळणे आणि डी समुपदेशन। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ए, अनुरुत्तापूर्ण कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून बदल आणणे, म्हणजे सोशल ॲक्शनमध्ये सिव्हिल डिसोबिडियन्स हा कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप आहे? तर अनुरुत्तापूर्ण कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून बदल आणणे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, फील्ड वर्कमध्ये रिफ्लेक्टिव्ह जर्नलचा मुख्य हेतू काय असतो? फील्ड वर्कमध्ये रिफ्लेक्टिव्ह जर्नलचा मुख्य हेतू काय असतो? ऑप्शन दिलेले आहे, वित्तीय व्यवहार टिपणे, बी क्लायंटची वैद्यकीय माहिती नोंदविणे, सी शैक्षणिक प्रशिक्षण पाठ्यक्रम दर्शविणे आणि डी प्रशिक्षार्थीच्या अनुभवांचा चित्रणांद्वारे आकलन करणे। तर फील्ड वर्कमध्ये रिफ्लेक्टिव्ह जर्नलचा मुख्य हेतू असतो क्लायंटची वैद्यकीय माहिती नोंदवणे, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, क्लायंटची वैद्यकीय माहिती नोंदविणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, टास्क सेंटर्ड प्रॅक्टिस सोशल केस वर्कमध्ये कसे वापरतात? ऑप्शन दिलेले आहे, केवळ पारिवारिक संवादावर भर देऊन, 2 दीर्घकालीन समुपदेशन सत्रे घेऊन, सी आहे स्पष्ट उद्दिष्टे ठरवून लहान लहान टास्क देऊन प्रगती मोजणे आणि डी केवळ सामुदायिक उपक्रम चालवून। टास्क सेंटर प्रॅक्टिस सोशल केस वर्कमध्ये कसे वापरतात? तर स्पष्ट उद्दिष्टे ठरवून लहान लहान टास्क देऊन प्रगती मोजणे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, सामाजिक कार्य संशोधनात एथिकल क्लिअरन्स का आवश्यक असते? ऑप्शन बघा, ऑप्शन दिलेले आहे, अधिक निधी मिळविण्यासाठी, बी संशोधनात सहभागी व्यक्तींचे हक्क व गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी, सी संस्थात्मक स्वीकृती मिळविण्यासाठी आणि डी जास्तीत जास्त नमुने गोळा करण्यासाठी। तर सामाजिक कार्य संशोधनामध्ये एथिकल क्लिअरन्स का आवश्यक असते? तर संशोधनामध्ये सहभागी व्यक्तींचे हक्क व गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी एथिकल क्लिअरन्स आवश्यक असते। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, संशोधनात सहभागी व्यक्तीचे हक्क व गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू।
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे सिस्टीम थेअरीनुसार सबसिस्टीम म्हणजे काय? ऑप्शन दिलेला आहे बाहेरील संस्था, बी पुढील विभाग, सी वित्तीय घटक आणि डी एखाद्या मोठ्या सिस्टीमचा एक संयुक्त भाग जो स्वतंत्रपणे कार्य करतो. म्हणून या ठिकाणी सिस्टीम थेअरीनुसार सबसिस्टीम म्हणजे काय या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल एखाद्या मोठ्या सिस्टीमचा एक संयुक्त भाग जो स्वतंत्रपणे कार्य करतो. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे समाजशास्त्रीय रोल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे सामाजिक संस्थांमधील संघर्ष, बी आर्थिक आणि सामाजिक स्थितीतील असमर्थता, सी एखाद्या व्यक्तीला अनेक अपेक्षित वर्तनांमध्ये संघर्ष होणे आणि डी वैयक्तिक आणि कुटुंबातील भूमिका समजून न घेणे. तर समाजशास्त्रीय रोल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी एखाद्या व्यक्तीला अनेक अपेक्षित वर्तनांमध्ये संघर्ष होणे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे कम्युनिटी वर्कमध्ये प्रायमरी प्रिव्हेन्शनचे उद्दिष्ट काय असते? कम्युनिटी वर्कमध्ये प्रायमरी प्रिव्हेन्शनचे उद्दिष्ट काय असते? ऑप्शन दिलेले आहे संभाव्य समस्या उद्भवू न देतील म्हणून पूर्वसूचना व हस्तक्षेप, बी समस्या उद्भवल्यावर त्वरित हस्तक्षेप करणे, सी दीर्घकालीन पुनर्वसन कार्यक्रम राबविणे, डी फक्त आकडेवारी गोळा करणे. तर कम्युनिटी वर्कमध्ये प्रायमरी प्रिव्हेन्शनचे उद्दिष्ट आहे संभाव्य समस्या उद्भवू न देतील म्हणून पूर्वसूचना व हस्तक्षेप. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे सोशल केस वर्कमध्ये प्रोसेस रेकॉर्डिंगचे मुख्य फायदे कोणते? सोशल केस वर्कमध्ये प्रोसेस रेकॉर्डिंगचे मुख्य फायदे कोणते? ऑप्शन दिलेले आहे फक्त आकडेवारी गोळा करणे, बी क्लायंट सदस्य संवादाचा तपशिलावर दस्तऐवजीकरण, सी सामाजिक धोरणे विश्लेषित करण्यात मदत आणि डी केवळ आर्थिक व्यवहार टिपण्यात मदत. तर सोशल केस वर्कमध्ये प्रोसेस रेकॉर्डिंगचे मुख्य फायदे कोणते आहे? तर क्लायंट सदस्य संवादाचा तपशिलावर दस्तऐवजीकरण ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी क्लायंट सदस्य संवादाचा तपशिलावर दस्तऐवजीकरण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे सामाजिक कार्य संशोधनासाठी इन डेप्थ इंटरव्ह्यू ही कोणत्या पद्धतीतील तंत्रज्ञान आहे? सामाजिक कार्य संशोधनासाठी इन डेप्थ इंटरव्ह्यू ही कोणत्या पद्धतीतील तंत्रज्ञान आहे? ऑप्शन दिलेले आहे मात्रात्मक सगळीकडे प्रश्नावली, बी आकडेवारी आधारित विश्लेषण, सी गुणात्मक खोलवर चर्चा आणि डी प्रयोगात्मक संशोधन. तर इन डेप्थ इंटरव्ह्यू ही कोणत्या पद्धतीवर तंत्रज्ञान आहे? तर गुणात्मक खोलवर चर्चा. कोणत्या पद्धतीतील तंत्रज्ञान आहे? तर गुणात्मक खोलवर चर्चा. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी गुणात्मक खोलवर चर्चा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे मॅक्रो प्रॅक्टिस आणि मायक्रो प्रॅक्टिस. मॅक्रो प्रॅक्टिस आणि मायक्रो प्रॅक्टिसमधील मुख्य फरक काय आहे? ऑप्शन दिलेला आहे मॅक्रो व्यक्तीवर आणि मायक्रो समुदायावर, धोरणे व संस्था, मायक्रो वैयक्तिक समुपदेशन, सी आहे शारीरिक उपचार, मायक्रो मानसिक उपचार आणि डी आहे शैक्षणिक कार्यक्रम, मायक्रो आहे आरोग्य कार्यक्रम. तर काय होईल या प्रश्नाचं योग्य उत्तर? मॅक्रो प्रॅक्टिस आणि मायक्रो प्रॅक्टिसमधील मुख्य फरक काय आहे? तर धोरणे व संस्था आणि मायक्रो वैयक्तिक समुपदेशन. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी धोरणे व संस्था, मायक्रो वैयक्तिक समुपदेशन. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे सामाजिक कार्यात सेल्फ डिटर्मायनेशन या नैतिक तत्वाचा अर्थ काय? सेल्फ डिटर्मायनेशन या नैतिक तत्वाचा अर्थ काय? ऑप्शन दिलेला आहे फक्त शासकीय धोरणांचे पालन करणे, बी आहे क्लायंटच्या स्वतःच्या निर्णय घेण्याचा आदर आणि समर्थन, सी क्लायंटचे आर्थिक निर्णय घेणे आणि डी क्लायंटसाठी सर्व निर्णय एजन्सीने घेणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर सामाजिक कार्यात सेल्फ डिटर्मायनेशन या नैतिक तत्वाचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक बी क्लायंटच्या स्वतःच्या निर्णय घेण्याचा आदर आणि समर्थन. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे फील्डवर्कमध्ये इकोमॅप साधन वापरून काय दाखवतात? इकोमॅप साधन वापरून काय दाखवतात? ऑप्शन दिलेला आहे कुटुंबाच्या सामाजिक संबंध आणि पर्यावरणीय नेटवर्क, बी गृह परिसरातील संरचना, सी आर्थिक व्यवहार आणि डी शैक्षणिक प्रगती. तर फील्डवर्कमध्ये इकोमॅप साधन वापरून काय दर्शवतात? तर कुटुंबाच्या सामाजिक संबंध आणि पर्यावरणीय नेटवर्क हे इकोमॅप या साधन वापरून दर्शवत असतात. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे, सामाजिक कार्य संशोधनात मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशनमध्ये फरक काय? ऑप्शन दिलेले आहे, नियमित तपासणी मॉनिटरिंग, अंतिम परिणामाचे मूल्यांकन इव्हॅल्युएशन. बी आहे, आकडेवारी गोळा करणे मॉनिटरिंग, क्लायंटचे मत विचारणे इव्हॅल्युएशन. सी आहे, धोरणे राबविणे मॉनिटरिंग, धोरणे तयार करणे इव्हॅल्युएशन. आणि डी आहे, फक्त आर्थिक तपशील मॉनिटरिंग आणि फक्त गुणात्मक तपशील इव्हॅल्युएशन. तर सामाजिक कार्य संशोधनामध्ये मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशनमध्ये फरक आहे, नियमित तपासणी मॉनिटरिंग आणि अंतिम परिणामांचे मूल्यांकन इव्हॅल्युएशन. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, नियमित तपासणी मॉनिटरिंग, अंतिम परिणामांचे मूल्यांकन इव्हॅल्युएशन. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे, सोशल केस वर्कमध्ये पॅराफ्रेसिंगचे उपयोग काय आहे? ऑप्शन दिलेला आहे, क्लायंटचे शब्द परत सांगून समजून घेणे, बी आर्थिक अहवाल तयार करणे, सी शासकीय योजनेवर मत देणे, डी आकडेवारी गोळा करणे. तर सोशल केस वर्कमध्ये पॅराफ्रेसिंगचे उपयोग काय आहे? ऑप्शन क्रमांक ए, क्लायंटचे शब्द परत सांगून समजून घेणे. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल क्लायंटचे शब्द परत सांगून समजून घेणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहे, सोशल ॲक्शन अँड सोशल चेंजमध्ये एम्पॉवरमेंट म्हणजे काय? सोशल ॲक्शन अँड सोशल चेंजमध्ये एम्पॉवरमेंट म्हणजे काय? ऑप्शन दिलेला आहे, क्लायंटचे आर्थिक व्यवहार करणे, बी सरकारी योजना राबविणे, सी फक्त सामाजिक कार्यक्रम आयोजन करणे, डी लोकांना त्यांच्या हक्कांसाठी सक्षम करणे व निर्णय क्षमता वाढविणे. तर सोशल ॲक्शन अँड सोशल चेंजमध्ये एम्पॉवरमेंट म्हणजे काय? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, लोकांना त्यांच्या हक्कांसाठी सक्षम करणे व निर्णय क्षमता वाढविणे. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे, सामाजिक कार्याचे तात्विक मूळ फिलॉसॉफी कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन दिलेला आहे, नैतिक अधिवाद, बी आर्थिक विकास, सी व्यक्तिवाद आणि सहकार्य आणि डी सामाजिक न्याय आणि मानवाधिकार. तर काय होईल, सामाजिक कार्याचे तात्विक मूळ कोणत्या तत्वांवर आधारित आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, सामाजिक न्याय आणि मानवाधिकार. कशावर आधारित आहे? तर सामाजिक न्याय आणि मानवाधिकार या तत्वांवर आधारित आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, सोशल केस वर्कमध्ये क्लायंटला समर्थन देण्यासाठी सर्वात महत्त्वाची पद्धत कोणती? सोशल केस वर्कमध्ये क्लायंटला समर्थन देण्यासाठी सर्वात महत्त्वाची पद्धत कोणती? ऑप्शन दिलेले आहे, सार्वजनिक धोरणे राबविणे, बी एजन्सी सेवा प्रदान करणे, सी समुपदेशन आणि डी समुदाय संस्थांना जोडणे. तर सोशल केस वर्कमध्ये क्लायंटला समर्थन देण्यासाठी सर्वात महत्त्वाची पद्धत कोणती आहे? तर समुपदेशन, काउन्सलिंग. हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, समुपदेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.